गोपी शेठ बोला. अध्यक्ष महोदय, नाही अध्यक्ष महोदय, अगोदर बोलताना हो जरा थांबा की आम्हाला हो थांबा. पुढे आलो ना आपण. अध्यक्ष महोदय, हा मध्ये दोन राहिले का यांचं आले 292 अन्वये विरोधी पक्षाच्या वतीनं अंतिम आठवडा प्रस्ताव तुमचा खाली सभागृहामध्ये आणलेला आहे. तुमचा खाली या विषयावरती माझं मत व्यक्त करण्यासाठी मी उभा आहे. नाही मध्ये दोन आवाड साहेब अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये आवाड साहेब मध्ये आले की तुम्ही विरोधी पक्षाच्या वतीनं अनेक देतो मान्यवर सदस्यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे. यामध्ये शेतकऱ्यांचा महत्त्वाचा विषय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावानं कर्जमुक्ती योजना राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवाभाऊंनी आणली. त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो. पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या त्रिशताब्दी जयंतीच्या निमित्तानं राज्यभर देशभर खूप कार्यक्रम झाले. 301वी जयंती झाली आणि या जयंतीच्या नंतर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या संदर्भातली कर्ज माफीची योजना आली. मुळामध्ये 7/12 ही पद्धतच पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या मूळरूढ झालेली आहे आणि शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये अनेक क्रांतिकारी निर्णय हे पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी घेतले होते त्यांच्या राज्यकारभारामध्ये आणि त्याचाच भाग म्हणून त्यांना अभिवादन करण्याच्या निष्कलंक हेतूनं सरकारने अहिल्यादेवींच्या नावानं ही योजना जाहीर केली. त्याबद्दल मी सरकारचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या राज्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं 2 लाखापर्यंत कर्ज थकीत आहे त्यांना 2 लाखाची माफी आणि जे रेग्युलर कर्ज भरतायत त्यांना 50,000 रुपयेचं प्रोत्साहन अनुदान हे राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे. शेतकऱ्यांच्या बद्दल कळवळा आणणारी लोक मला आता सभागृहामध्ये बोलताना दिसली. बाहेरचं त्यांचं वागणं वेगळं, सभागृहात बोलणं वेगळं. म्हणजे इतकं असं भारी वाटतं की अरे बापानो, यांच्याशिवाय कुणी शेतकऱ्याला तारणारच नाहीये. म्हणजे इतकी इथं भाषणं व्यवस्थितपणे मांडणी त्यांची. इकडं शेतकऱ्यांच्या बाजूनं बोलायचं आणि तिकडं शेतकऱ्यांचा गळा कापून टाकायचा. मी ज्या विधानसभा मतदारसंघातून येतो त्या मतदारसंघामध्ये सातत्यानं दुष्काळ आहे, सातत्यानं दुष्काळ. देवाभाऊ 2014ला मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर जतला 60 गावांना पाणी मिळालं, मंगळवेढ्याच्या काही गावांना पाणी मिळालं म्हैसाळ योजनेमधून. सांगोल्याचे आमदार साहेब इथं आहेत, मंगळवेढ्याचे आमदार साहेब अध्यक्ष खुर्चीमध्ये विराजमान आहेत. जतची 60 गावं, कवटे मंकाळ, मिरजचा पूर्व भाग, तासगावची काही गावं, ह्या सगळ्या भागांना म्हैसाळमधून पाणी मिळालं. जत तालुक्यातला शेतकरी हा सातत्यानं दुष्काळाचा सामना करतोय. निसर्ग कोपलेला, 3-3, 4-4 वर्ष सलग पाऊस पडत नाही अशी परिस्थिती. आज पण इकडे मुंबईला पाऊस पडला, ठाण्याला पाऊस पडला, वसईला पाऊस पडला, कोकणात पाऊस पडला, लोणावळ्याला पडला, नाशिकला पडला, परंतु आपल्या भागात कुठंच पाऊस पडला नाही. जो पडलाय एकदम कमी प्रमाणामध्ये. म्हणजे एक वेळचं पण पाणी त्या पावसामुळं भागेल अशी परिस्थिती नाही. माझ्या जत तालुक्यातल्या लोकांनी 22,000 सभासदांनी गळ्यातलं मंगळसूत्र घाण ठेवून, कानातलं किडूक मुडूक मोडून, शरड करड विकून, काय काय सभासद असे आहेत दुसऱ्याच्या चाकरी राहून त्याचे पैसे उचलून सभासद फी भरून जत मध्ये 250 एकरामध्ये कारखाना उभा केला. तो कारखाना जत शहरामध्ये आहे, जिथं गुंट्याचा दर लाखामध्ये आहे. 250 एकर जागा
कारखान्याच्या मशिनरी, गोडाऊन हे 40 कोटी रुपये ज्या लोकांनी ढापलं, ती लोक इथं सभागृहामध्ये शेतकऱ्यांची बाजू घेत आहेत. लाज वाटायला पाहिजे, लाज. तुमच्यात जर शेतकऱ्याच्या बाजूची बोलायची हिंमत असेल, माझ्या जतचा साखर कारखाना पहिल्यांदा तुम्ही आमच्या सभासदांच्या नावावरती करा. 22,000 लोकांचा तो कारखाना आहे. अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे तुमच्याकडं, हा कारखाना कशा पद्धतीनं घेतला त्याची कागदपत्र मला मिळाली पाहिजेत. राज्य बँकेकडे आम्ही माणूस पाठवला, कागदपत्र देतो म्हणजे दिले नाहीत. जिल्हा बँकेकडे विचारलं, त्यांनी देऊ शकत नाहीत. सहकार आयुक्तांना विचारलं, अरे मग कुणी दिला कारखाना? हे जे आज इथं गप्पा मारतायत, सरकारच्या विरोधामध्ये भूमिका घेत आहेत, अरे जरा तरी लाजा वाटल्या पाहिजेत. सर्वोदय सहकारी साखर कारखाना, या सभागृहाचे 4 वेळा सदस्य असणारे माजी आमदार स्वर्गीय पैलवान संभाजी अप्पा पवार यांनी रक्ताचं पाणी केलं. रोज सकाळी डबा भरून घरातून जेवणाचा घेऊन जायचे आणि तो कारखाना उभा केला. तो कारखाना या लोकांनी ढापला. कवठे मंकाळ दुष्काळी तालुका, 280 एकरामध्ये कवठे मंकाळ शहरातला कारखाना, जो कारखाना तिथल्या गोरगरीब लोकांनी सभासदांचे पैसे भरून उभा केला. 110 कोटी रुपये नुसते जिल्हा बँकेचं कर्ज आहे, 110 कोटी रुपये. कोर्टानं त्यांना जागा विकायला परवानगी दिल्या. प्रवीण भाऊ, 35 लाख रुपये गुंठा जागेचा दर कोर्टानं निश्चित केलाय. मी हे नुसतं बोलायचं म्हणून बोलत नाही, कागदोपत्री आहे. कोर्टानं दर ठरवलाय. हार्ट ऑफ सिटी जागा आहे कवठे मंकाळ शहरामध्ये, आणि तो कारखाना आमच्या जिल्ह्यातल्या एका टग्याला ढापायचा आहे म्हणून तो जिल्हा बँकेकडून बंद पाडला. 110 कोटी रुपये नुसतं कर्ज, ज्याची प्रॉपर्टी तुम्ही बघा, 280 एकर गुणुले करा. कारखान्याच्या मशिनरी, गोडाऊन सगळं एकदम चालू कारखाना. फक्त कारखाना घ्यायचा आहे ह्या राक्षसी भावनेतून हा शेतकऱ्यांचा कारखाना बंद पाडलाय. अरे त्यातली 10-20 एकर जमीन विकली तरी कारखान्याचं सगळं कर्ज फिटतंय. पण त्यांना तसं नाही, अख्खा कारखाना पाहिजे. जतच्या कारखान्याची 10 एकर जमीन विकली असती, कारखाना नील झाला असता. पण नाही आहे, अख्खा कारखाना पाहिजे. काटा मारायचं प्रमाण नाही. आणि इकडं गप्पा सरकारच्या विरोधात भूमिका. काय तुम्ही जर वागत असाल तसे भूमिका घ्या ना. तिकडे एक जण पंढरपूरमध्ये उपोषणाला बसतोय. अरे कारखाने महाराष्ट्रात ढापले किती, त्याचा हिशोब द्या ना तुम्ही लोकांना. सभासदांचे कारखाने, मग आम्ही आता पंढरपूरला बसतोय, उपोषणाला आम्ही बसलोय. अरे कुणी उपोषणाला बसायचं? शेतकऱ्यांचा नेता व्हायचा आहे तुम्हाला, काम करा ना तुम्ही. या महाराष्ट्रातले किती कारखाने तुम्ही ढापले? 4 कोटी, 5 कोटी, 10 कोटी, 50 कोटी पर्यंत. परत तिथून उठले गेले संभाजीनगरला. अरे कन्नडचा कारखाना तुम्ही तिथल्या लोकांचा ढापलाय आणि तुम्ही आंदोलन करताय संभाजीनगरला. हे कारखाने द्या ना तुम्हाला. शेतकऱ्यांची जर तुम्हाला कळवळ आहे, शेतकऱ्यांच्या प्रती तुमची भावना स्वच्छ आहे, शेतकऱ्यांच्या प्रती तुमची भावना प्रामाणिक आहे, कारखाना सभासदांना देऊन टाका ना. कशासाठी तुम्ही हे करताय? काटामारी सगळ्यात मोठी तुमच्या कारखान्यावरती चालते. तुम्ही आम्हाला सांगणार, तुम्ही सरकारला सल्ले देणार. अरे कसं काय चालेल? अरे माझ्या सरकारनं परवाच्या दिवशी निर्णय केला, या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मुरमाजला, माती उचलताना, दगडगोटे उचलताना अरे लोक त्रासून गेली होती. इकडून तलाठी साहेब आले, तिकडून कोतवाल आला, तिकडून तहसीलदार आले, घरावरती बोजा चढवला. माफ करून टाकलं सरकारनं. क्रांतिकारी निर्णय हा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्यासाठी राज्य सरकारनं जी भूमिका घेतलेली आहे. अरे आम्ही काम करणारी लोक आहोत. आमच्या नेतृत्वाचे कारखाने नाहीत, आमच्या नेतृत्वाच्या सुतगिरण्या नाहीत, आमच्या नेतृत्वाने कुठल्या बँका लुटल्या नाहीत, कुठली अशी कर्ज 100, 200, 500 कोटी रुपयाची घेऊन बुडवलेली नाहीत. आमच्या नेतृत्वाची भूमिका स्वच्छ आणि स्पष्ट आहे. या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं कल्याण झालं पाहिजे आणि त्यांच्यासाठीच्या पायाभूत सुविधा कायमस्वरूपीच्या निर्माण झाल्या पाहिजेत.